A very, very warm welcome. Very good morning, all of you. सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन या सिरीज मध्ये आपलं पार्ट 3 सुरू आहे, वर्क ऑन युअर सेल्फ. आणि ह्यामध्ये आजचा आपला टॉपिक आहे सेल्फ केअर. काल रात्री आपण एक टॉपिक घेतला, सेल्फ वर्दीनेस. आजचा आपला टॉपिक आहे सेल्फ केअर. बघा, केअर हा वर्ड आल्याबरोबर आपल्याला एक लक्षात येते, काळजी. काळजी घेणे. इथे काळजी करणे नाही आहे, काळजी घेणे. केअर करा, काळजी घ्या. काळजी घेणे हा एक प्रकारे प्रोटेक्टिव्ह वर्ड आहे. सेल्फ केअर, स्वतःची रक्षा करा. आपण असं नाही म्हणत तिथे स्वतःची रक्षा करा, प्रोटेक्ट युअर सेल्फ, पण त्याचा जो अर्थ आहे ना, तो हाच होते की तुम्ही स्वतःची काय करा, प्रोटेक्शनच करा. ते एक प्रकारची संकटातून स्वतःला वाचवणे ही नाही आहे. हे जे प्रोटेक्शन आहे ना, हे स्वतःला संकटातून वाचवणे ही नाही आहे. ही एक एक सवय आहे, जे आपल्या जीवनातला अं, चांगलं आणि आणखी चांगलं करण्याकडे भर देते. सेल्फ केअर इन्व्हॉल्व्स इनिशियली engaging in a habit to support physically, mentally and emotionally for well-being. है ना? सेल्फ केअर हे एक हॅबिट आहे, एक सवय आहे, ज्यामध्ये आपण इनिशियली सुरुवातीला स्वतःला गुंतवून ठेवतो. त्या हॅबिटला डेव्हलप करण्यासाठी ज्याच्यामध्ये आपण सपोर्ट करतो. फिजिकली म्हणजे शारीरिकरित्या, मेंटली मानसिकरित्या, आणि इमोशनली म्हणजे भावनात्मकरित्या, वेल साठी. यामध्ये आपण स्वतःला मेंटेन करतो, किंवा आपण मेंटेनन्स करतो. हेल्दी डाएट, गुड एक्सरसाइज, स्लीप वेल, सेटिंग बाउंड्रीज आणि प्रॅक्टिसिंग माइंडफुलनेस. ओके, म्हणजे यामध्ये आपण काय करतो, स्वतःच्या काळजीसाठी, स्वतःच्या वेल साठी स्वतःचा आहार, शुद्ध आणि चांगला आहार, व्यायाम करणे, झोप चांगली घेणे, सेटिंग बाउंड्रीज. बाउंड्रीज म्हणजे मला नेमकं किती काम करायचं आहे, कसं करायचं आहे, माझ्या जीवनामध्ये कोण व्यक्ती आहे जे हस्तक्षेप करणार आहे, त्यांना मला अलाव करायचं आहे. आणि जर माझं मन डिस्टर्ब असेल तर मला माइंडफुलनेस सारखं मेडिटेशन करून स्वतःला बी इन प्रेझेंट, बी इन सेंटर्ड आणि पॉझिटिव्ह करायचं आहे. इट्स अ डेली अप्रोच फॉर मॅनेजिंग स्ट्रेस, रिड्यूस इलनेस and boost your energy. Encompassing both personal actions and community support.
स्वतःचं जे स्ट्रेस आहे त्याला मॅनेज करण्यासाठी, तुमच्यामधला जो स्ट्रेस लेवल आहे त्याला कमी करण्यासाठी आणि एनर्जीला बूस्ट करण्यासाठी पर्सनल ऍक्शन्स आणि सभोवतालचा सपोर्ट, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काय असतात, इन्क्लूड असतात. ही ऍस्पेक्ट काय आहे सेल्फ केअरचे? पहिलं फिजिकल, प्रॉपर हेल्दी डाएट, गुड स्लीप, न्यूट्रिशन, स्टेइंग हायड्रेटेड आणि रेग्युलर एक्सरसाइज. मेंटल आणि इमोशनल काय आहे? प्रॅक्टिस माइंडफुलनेस मेडिटेशन करणे, जर्नलिंग करणे, रिड्यूस टेक्नॉलॉजिकल यूज, सेटिंग बाउंड्रीज आणि एंगेज हॉबीज, काहीतरी सवयी डेव्हलप करणे. सोशली काय आहे? कनेक्टिंग विथ फ्रेंड्स, फॅमिली आणि कम्युनिटीज टू रिड्यूस आयसोलेशन, एकटेपणाची भावना दूर करणे. स्पिरिच्युअली काय आहे? एंगेजिंग इन ऍक्टिव्हिटीज दॅट प्रोव्हाइड अ सेन्स ऑफ पर्पज सच ॲज मेडिटेशन, व्हॉलेंटिअरिंग आणि स्पेंडिंग टाइम इन नेचर. सेवा देणे, ध्यान करणे आणि निसर्गात वेळ घालवणे, हा सेल्फ केअर करण्याचे काही प्रकार आहेत. जेव्हाही आपण सेल्फ केअर करतो, हा टॉपिक उद्या आहे, पण सेल्फ केअर इज नॉट अ सेल्फिश. म्हणजे जर कोणी स्वतःची काळजी घेत आहे आणि आपण त्याला तो बघ ना किती सेल्फिश आहे, हा, तो इसेन्शियली मेंटेन करत आहे स्वतःच्या एनर्जीला, केअर फॉर युअर सेल्फ अँड अदर. स्वतःला, स्वतःच्या आणि इतरांच्या एनर्जीला मेंटेन करण्यासाठी तो व्यक्ती प्रयत्नशील आहे. बघा, हेच होते की ऍस्पेक्ट्स. किती जण आहेत आपण असे जे स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःची बिलकुल काळजीच घेत नाही, टोटली. ओके, दूर दूर पर्यंत नाही आहे. काही वेळ आपल्या जीवनातला आपल्या स्वतःसाठी पण देणे असते है ना. आज तुम्ही जे बसलेले आहेत ना मेडिटेशन करण्यासाठी, हे सेल्फ केअरच आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वतःच्या ओन डेव्हलपमेंटसाठी वेळ इन्व्हेस्ट करत आहे. पण हा एकतर स्पिरिच्युअल मेंटेनन्स आहे किंवा तुमचं इमोशनल किंवा मेंटल, कशात तरी तुम्ही याच्यामध्ये बसून राहिले. पण इन जनरल जर बघितलं, सेल्फ केअर मध्ये असं बोललं जाते की काय आपण आपल्या शरीराची योग्य प्रकारे काळजी घेत आहोत, आपल्या मनाची काळजी घेत आहोत. ज्या शरीराच्या आणि मनाच्या भरोशावर हे सगळं काही कार्य होणे आहे, काय त्याची आपण काळजी घेतो? हजार वेळा सांगितलं असेल की साखर खाऊ नका. शुगर इज अ व्हाईट, काय म्हणतो त्याला आपण, पॉइझन, व्हाईट पॉइझन, सायलेंट किलर असं म्हटलं जाते. पण आपण थांबतो का? नाही. बरं असू द्या, हा एवढा विषय महत्वाचा नाही आहे. हा कोणासाठी महत्वाचा आहे? जो डायबिटीज वाला आहे. नॉर्मल लोकांसाठी नाही आहे. पण तरी सुद्धा जेव्हा आपण आपल्या बॉडीला
न्यूट्रिशस आणि चांगला आहार देतो, त्याला म्हणतात तुमच्या फिजिकल बॉडीची केअर करणे. जेव्हा तुम्ही प्रॉपर तुमच्या मसल्सला व्यायामाच्या द्वारे पेन आणि प्लेझरची भावना देता, म्हणजे व्यायाम करताना दुःख पण होते, काही वेळानंतर तुम्हाला आनंद पण होते, पण त्या मसल्सच्या ऍक्टिव्हेशनसाठी तुमच्या शरीरामध्ये जे बोन्स आहेत त्या बोन्सच्या चांगल्या मोमेंटसाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. म्हणजे आपण करत नाही याचा अर्थ काय आहे? आपण आपल्या शरीराचे कोण आहे? दुश्मन आहे. तुम्हाला सांगितलं आहे कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस वाढवण्यासाठी तुम्हाला त्राटक करणे आहे. 5 मिनिट करा, 10 मिनिट करा. करतो आपण? नाही. स्वतःच्या शरीराची काळजी घेणे करतो आपण? नाही. मी कितीतरी वेळा सांगत आहे, सॉल्ट बाथ घ्या. घेतो आपण? नाही. हे काळजी करण्याचाच एक मार्ग आहे. दीट काढा, ऑरा क्लिन्झिंग करा. पाण्याच्या टबमध्ये पाय ठेवून पाय शेका, मीठ वगैरे टाकून, इप्सम सॉल्ट टाकून पायाच्या द्वारे शरीराची हिलिंग करा. करतो आपण? नाही. ज्या गोष्टीची आपल्याला काळजी नसते, आपण दुसऱ्याचं घर जाऊन झाडतो का? नाही. का? त्याच्या घराचं काय होत आहे याची काळजी करायची मला काय गरज? बरोबर ना? आपण दुसऱ्याच्या घरासमोरचा रस्ता झाडतो का? नाही. त्याच्या घरासमोर काय आहे त्याचा तो पाहत बसणार. आपलं घर झाडणे, आपल्या घराच्या समोरचा रोड झाडणे हे आपलं कर्तव्य. त्याच प्रकारे जर आपण स्वतःच्या शरीराच्या प्रती अशी भावना ठेवतो, म्हणजे काय आपण त्याला स्वतःच समजतो का? नाही, त्याला परक समजतो. म्हणूनच ना, कसेही कपडे घातले, कशीही आंघोळ करून घेतली, कसंही जेवण करून घेतलं, आलं मनात तसं जेवण केलं, रस्त्याने चालता चालता नजर पडली समोश्याच्या दुकानावर, गेले, खाऊन घेतलं. थोड्या वेळानंतर कोणीतरी आपल्या समोर काही घेऊन आलं, खाऊन घेतलं. लंच केला, ऑफिस स्टाफ मध्ये कोणीतरी काही घेऊन आलं, खाऊन घेतलं. कोणी केक आणला, खाऊन घेतला. संध्याकाळी येता येता मित्रांसोबत चहा टपरीवर चहा घेतला, पिऊन घेतला. आणखी घरी येता येता चांगलं दुकान सापडलं, इच्छा झाली नाश्ता करण्याची, करून घेतली. घरी आलं, काहीतरी तेलकट तळलेलं खाऊन घेतलं. 1-2 दिवसाचं शिळं खाऊन घेतलं. अरे अन्न फेकायला नाही पुरत, खाऊन घ्या. भाताला फ्राय करू, पोळीचे कुटके बनवू, खाऊन घ्या. दिस इज नॉट अ सेल्फ केअर. कोणाकोणाला गोळ्या खाण्याची सवय असते. जरासे काही वाटलं, घे गोळी. थोडस डोकं दुखलं, डोकंदुखीची गोळी, पॅरासिटामॉल, सुरूच असते खाणं. दिस इज नॉट अ सेल्फ केअर. पण त्याला जर म्हटलं तुम्ही, तो च्यवनप्राश किती वेळा खाल्लं? तो म्हणणार की च्यवनप्राश, नाही 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 नाही. पण लक्षात घ्या, एक 50 पैशाची, 1 रुपयाची ऍसिडिटीची गोळी 10 रुपयाची झालेली आहे, 10 रुपयाची. जी चना फुटाण्यासारखे वाटत होते. डॉक्टर पण मस्त लिहून देत होते आणि फार्मसिस्ट वाले पण ऍसिडिटीची गोळी म्हटलं की सरळ 10 रुपयाचं एक पत्तं देऊन देत होते. आता 10 रुपयाची एक गोळी, विचार करण्यासारखी आहे.
पण तितक्याच गोळ्या जर तुम्ही 10 गोळ्या घेत असाल, भलेही 2-3 दिवसानंतर एक घेत आहे, काही पॅरासिटामॉल, काही डोकं दुखायची गोळी, 1-2 पेन किलर, 1-2 सर्दीच्या गोळ्या, बघा ना तुमचा हिशोब कुठे चालला. साध्या घरगुती वापरणीच्या गोळ्या 200-250 रुपयाच्या होते, पण व्यक्ती 200 रुपयाचा च्यवनप्राशचा डब्बा घेणार नाही. तर हे कोण खाणार? ज्याच्याद्वारे शरीराची चांगली काळजी घेतल्या जाते त्याच्यावर आपलं लक्ष नाही, कचरा सगळा खाल्ला जाते. जिभेची ही जी सेन्सिटिव्हिटी आहे ना, हे लपलप करते जीभ, याला कंट्रोल करणे आवश्यक आहे. मन, आता हे मनही लपलप करते, फालतूच्या गोष्टी करणे, टिंगल करणे, दुःखात असेल तर जुन्या गोष्टी उकरून काढणे, खुश असेल तर भविष्याची प्लॅनिंग करणे. चार चौघात गेलं तर एकामेकाच्या जीवनातल्या दुःखी प्रसंग शोधून शोधून त्याच्यावर चर्चा करणे, चिंता करणे, स्ट्रेसमध्ये जगणे, एन्झायटी, डिप्रेशन क्रिएट करणे, हे मनाची भावना. मन अशा प्रकारे वर्क करून राहिलं आपलं, त्यालाही आपण मोकाट सोडलं. हे मनाची काळजी घेणे नाही आहे, भावनात्मकरित्या सुद्धा आपण स्वतःला लूज सोडलेलं आहे. थोडस कोणी काय म्हटलं, आमच्या रिलेटिव्ह मध्ये एक मुलगी आहे, अं, ती स्वतः इतकी, आपण काय म्हणू, एकल आहे, म्हणजे एकटी राहण्याची किंवा इतकी संशयित, भ्रमित आहे. त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये त्यांचे तिचे जे नातेवाईक आहे, म्हणजे आमचे दूरचे आहे, पण न्यूज पोहोचते, त्या पोरीसोबत कोण कसं बोलावं हे कोणालाच समजत नाही. तिला जर आवाज दिला, मला आवाज का दिला? दोघी तिघी बहिणी किंवा काकू वगैरे कोणी जर गोष्टी करत असेल, मला आवाज का नाही दिला? तुम्ही जेवण करत असताना तिला जेव म्हटलं, मला जेवच का म्हटलं? आम्ही उपाशी आहो काय? जेव नाही म्हटलं, पाय कशा बहिणी आहे, पाय कशी काकू आहे, पाय कशी वहिनी आहे, स्वतः जेवते पण जेव पण नाही म्हटलं. मी का खरंच बसली असती का जेवासाठी? लहानशी होती, 7व्या-8व्या वर्गात होती, तेव्हापासून तिचा हा स्वभाव. आता तर लग्नाची होत आहे, वाढत चालला. तुम्ही जर कोण्या गोष्टीचा रागात आहे, तुम्ही टेन्शन मध्ये आहे, तुमच्या चेहऱ्यावर नाराजी आहे, थोडस डोळ्यात क्रोध आहे, आणि अचानक ते समोरून गेली, तिने तुम्हाला बघितलं, तुम्ही तिला बघितलं, ते घरी जाऊन सरळ भांडण करणार. मला यांनी असंच बघितलं, मला याने डोळे वर करूनच बघितलं, मी बघितलं त्याच्या चेहऱ्यावर राग होता. अरे तो व्यक्ती भलत्या टेन्शन मध्ये आहे, तिने तांडव करून टाकला. तुम्ही हसून राहिले, तुमची हशी मजाक चालू आहे, ती आली आणि तुम्ही हसले तिला बघून, मला बघून हसलेच काऊन? काहीतरी चालू आहे यायचं, मला बघून हसलेच हे लोक. ते आहे कुठेतरी उभी, 2-3 जणांनी तिच्याकडे नजर टाकली, तिला बघितलं आणि चर्चा केली. माझीच चर्चा चालू आहे, माझ्याकडे बघून बोलले, माझ्याकडे बघून बोलले. मेंटली डिस्टर्ब आहे, भावनात्मकरित्या असंतुलित आहे ती पोरगी. म्हणजे किती किती भारी गोष्ट आहे. बोलले तर का, बोलले नाही तर का नाही बोलले, जेव म्हटलं तर का नाही म्हटलं, का म्हटलं, जेव नाही म्हटलं तर का नाही म्हटलं, हसले तर का हसले, नाही हसले तर का नाही हसले, बोलले तर का बोलले, नाही बोलले तर का नाही बोलले. किती किती हायपर आणि सेन्सिटिव्ह माइंडसेट आहे तिचं, इमोशनल आहे ती पोरगी. स्वतःची काळजी घेत आहे का? नाही. आध्यात्मिकरित्या आपण पूर्णपणे डिस्टर्ब आहोत. हे जे असे छोटे छोटे पार्ट्स आहे ना लाईफचे, याला बॅलन्स करणे म्हणजे सेल्फ केअर. लक्झरियस परफ्यूम आणा, चांगला मेकअप करा,
महागाचे कपडे घाला, याला सेल्फ केअर नाही म्हणत. त्याचं माहित पडलं आता मी सेल्फ केअर बोललो, लेडीज सरळ चालल्या पार्लर मध्ये, अरे दादानी सांगितलंय सेल्फ केअर करा, आणि व सुरू केलं, बिल काढलं 10-15 हजाराचं. याला सेल्फ केअर नाही म्हणत. अशा प्रकारे तुम्हाला ट्रिगर करणाऱ्या गोष्टीला बॅलन्स करणे, त्याची काळजी घेणे, मनाची काळजी घेणे, भावनांची काळजी घेणे, शरीराची काळजी घेणे, तुमच्या पोटाची काळजी घेणे, आध्यात्मिकरित्या तुमचं जे डिस्टर्बन्स क्रिएट होत आहे तुमच्या भगवंतासोबत, त्याला बॅलन्स करणे. आपण एंजेल्स इन्व्होक करत आहोत, काय करताय? सेल्फ केअरच तर करत आहोत, डिव्हाइन सोबत आपलं कनेक्शन स्थापित करत आहोत. वर्क ऑन युअर सेल्फ मध्ये सेल्फ केअर हा सगळ्यात मोठा भाग आहे. तुम्ही जर स्वतःच्या प्रती अभाव, तिरस्कार, निंदा, द्वेष, घृणेच्या नजरेनं बघता तुम्ही लाख प्रयत्न कराल ना, सक्सेसफुल नाही होऊ शकत. कुठे ना कुठे ही गोष्ट आडवी येईल आणि तुम्हाला त्रास देईल. सेल्फ केअर करणे अति आवश्यक आहे. एखादी घरची स्त्री सकाळपासून मेहनत करते, कामच करते, कामच करते, कामच करते, कामच करते, दिवसभर भिन 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 भिन. कुठं आहे ती स्वतःची काळजी घेण्यासाठी? तिच्याकडे वेळ कुठे आहे? काढावं लागेल. एखादी वर्किंग वुमन आहे, घाई 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 मध्ये सकाळचे कामं करते, जॉबवर जाते, संध्याकाळी येते, पुन्हा कामं करते, स्वतःसाठी वेळ कुठे आहे? काढावं लागेल. स्वतःसाठी वेळचा अर्थ दैनंदिन रुटीन मध्ये तुम्हाला या गोष्टी फॉलो करणे आहे, की माझ्या शरीरासाठी काय चांगलं आहे, माझ्या डेव्हलपमेंटसाठी काय चांगलं आहे, माझ्या मनासाठी काय चांगलं आहे, माझ्या भावना मी कशा चांगल्या करू, स्पिरिच्युअली कशी ऍक्टिव्ह होऊ, फिजिकली कशी चांगली बनू, चांगलं अन्न कसं खाऊ, चांगलं आरोग्य कसं निर्माण करू, चांगले विचार कसे करू, माझी एनर्जी कशी हाय करू, माझं अट्रॅक्शन कसं वाढवू, हे सगळे पॉइंट्स आहेत ज्याच्यावर आपल्याला वर्क करायचं आहे. आणि हे वर्क करणेच म्हणजे सेल्फ केअर करणे. वर्क ऑन युअर सेल्फ मध्ये आपण आजचा टॉपिक इथे स्टॉप करू आणि आजच्या मेडिटेशनला आपण सुरुवात करू. बी अटेंटिव्ह, सगळ्यांनी फुल अटेंटिव्ह राहा, फोकसली मेडिटेशन करा, चांगल्या पद्धतीने चॅन्टिंग करा, लम वम रम, लाऊड चॅन्टिंग करा, जेणेकरून व्हायब्रेशन क्रिएट झाले पाहिजे. तुम्हाला वाटत असेल तुम्ही त्या चक्राच्या जागेवर हात पण ठेवू शकता, सेन्सिटिव्हिटी फील करण्यासाठी. सेल्फ कमांड देऊ शकतो आपण. काल बघा मी किती चांगल्या पद्धतीने तुम्हाला, ज्यांनी ज्यांनी केलं असेल ना त्यांना समजलं असेल. व्हाईट लाईट येत आहे, मूलाधार चक्र मध्ये जात आहे, मूलाधार चक्र क्लीन क्लिअर रिलीज होत आहे, चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स होत आहे. व्हाईट लाईट लाल रंगामध्ये कन्वर्ट होत आहे, त्याचा घेरा वाढत आहे, पूर्ण शरीर माझं लाल रंगानं व्यापलेलं आहे आणि शरीरातून बाहेर लाल रंग जात आहे. अशाच प्रकारे आपण 7ही चक्रांचं व्हिज्युअलायझेशन केलं होतं. शेवटी सहस्त्रार चक्रावर आल्यानंतर हमिंग करणे, जीभ पलटवणे आणि असा हमिंग साऊंड करणे. ओके, आय होप सगळ्यांना पुन्हा इन्स्ट्रक्शन कळले असतील. सगळ्यांनी ताट सरळ बसा, रिलॅक्स. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूँ. समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ. इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ.
मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे शरीर में प्रवाहित हो। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो। मेरे हृदय में स्थित दिव्य चेतना जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे प्राणों में स्थित दिव्य शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे मस्तिष्क में स्थित आकर्षण शक्ति, संकल्प शक्ति, इच्छा शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे शरीर में स्थित क्रिया शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे शरीर में स्थित कुंडलिनी शक्ति का मैं आवाहन करता हूँ। मेरे मूलाधार में स्थित कुंडलिनी शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। चैतन्य हो, चैतन्य हो, चैतन्य हो। अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए। लम 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 लम
lam 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 अपना ध्यान स्वादिष्ठान चक्र पर दीजिए। वम 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 वम
वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम। अपना ध्यान मणिपुर चक्र पर दीजिए। रम 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 रम। अपना ध्यान अनाहत चक्र पर दीजिए। यम 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 यम
यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम अपना ध्यान विशुद्धि चक्र पर दीजिए। हम 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 हम
हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम अपना ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए।
अपना ध्यान सहस्त्रार चक्र पर दीजिए।
लांब खोल श्वास घ्या. युअर हार्ट. इमॅजिन अ व्हाईट लाईट आणि त्याचा घेरा 3 फुटाचा तुमच्या शरीरामधून बाहेर पडत आहे. आय इन्व्हाइट ऑल गार्डियन एंजल्स, प्लीज कम. आई इन्वाइट यू. आई इन्वोक युअर डिवाइन एंजेलिक पावर्स. ब्लेस कीजिए. स्ट्रेंथ, करेज, नॉलेज, विजडम के साथ. लांब खोल श्वास घ्या आणि बघा तुमच्या हृदयाच्या मधातून एमरेल ग्रीन लाईट हा प्रकाश विस्तारत आहे आणि त्याचा घेरा 7 फुटापर्यंत वाढलेला आहे. तुमचं फिजिकल बॉडी व्हाईट लाईट ला पार करत हा ग्रीन लाईट एक्सपांड झालेला आहे. आय इन्व्हाइट आर्कएंजल राफेल. आय इन्व्हाइट यू. आय इन्वोक युअर डिवाइन हिलिंग पॉवर. प्लीज heal me, all my 7 bodies, physical, mental, emotional, and spiritual bodies. Heal, heal, heal. लांब खोल श्वास घ्या. बघा तुमच्या हार्ट मधून रॉयल पर्पल लाईट प्रवाहित होत आहे. त्याने तुमच्या फिजिकल बॉडीला व्हाईट लाईटला ग्रीन लाईटला कव्हर करत 10 फुटापर्यंत स्वतःचा ऑरा फील्ड बनवलेला आहे. आणि या 10 फुटात ही एनर्जी प्रवाहित होत आहे. आय इन्व्हाइट आर्कएंजल मायकल. आय इन्व्हाइट यू. आय इन्वोक युअर डिव्हाइन शिल्ड ऑफ प्रोटेक्शन. प्लीज कम. प्रोटेक्ट करा मला प्रत्येक प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जी पासून, निगेटिव्ह थॉट, निगेटिव्ह व्हायब्रेशन, निगेटिव्ह फिलिंग्स, निगेटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह परसेप्शन्स, निगेटिव्ह बिलीफ, निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस, negative entities, lower dimension energies, all the energies which is not beneficial for me, for my growth. Please bless me, protect me. लांब खोल श्वास घ्या आणि बघा गोल्डन लाईट तुमच्या हार्ट मधून बाहेर प्रवाहित होत आहे. त्याने तुमच्या पूर्ण शरीराला व्हाईट लाईट, ग्रीन लाईट, रॉयल पर्पल लाईटला कव्हर करत एक एनर्जीचा बॉल तुमच्या शरीराच्या भोवती बनवलेला आहे. आणि याचा ऑरा इनफायनाइट आहे. हा गोल्डन लाईट अनंत ब्रह्मांडामध्ये विस्तारत आहे. दिस इज युअर ट्रू सेल्फ. दिस इज युअर ट्रू एनर्जी. दिस इज युअर हायर spirit body energy field. Now you are completely merged with abundant and prosperous energy. लांब खोल श्वास घ्या. दोन्ही हात जोरात घासा. आपल्या चेहऱ्यावरून प्रवाहित करा. हळूहळू डोळे उघडा. खांदे, हात मूव्ह करा. बॅक टू युअर बॉडी, बॅक टू युअर कॉन्शियसनेस. वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम ऑल ऑफ यू. कोणाला जर काही आपले व्ह्यूज शेअर करायचे असतील, एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल, प्लीज बोलू शकता. Okay. Thank you so much for joining this meditation. Lots of love and gratitude. Lots of blessings, all of you. Angels always bless you, bless you, bless you.
थँक यू सो मच फॉर जॉईनिंग. आता आपण हे सेशन क्लोज करू.